संभाजीनगरात महायुतीला धक्का, अब्दुल सत्तार यांची स्वतंत्र लढण्याची घोषणा। एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये शहरातील 5 स्टार हॉटेलमध्ये गणितांची जुळवाजुळव सुरू होती। अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे। भाजपाला सोबत न घेता आपण आपल्या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं। तसेच आपल्या मतदारसंघात भाजपाची फारशी ताकद नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढवणार काय सांगणार? नाही, मी पहिलेच घोषणा केलेली आहे की जिल्हा परिषद सोयगाव सिल्लोड या आम्ही स्वतंत्र लढणार आहे आणि धनुष्यबाण निशाणीवरच लढणार आहे। राहिला प्रश्न आता संजनाताई आणि माझं बोलणं झालं का ते माझ्याकडे सदिच्छा भेटसाठी आले होते। आमचीही चर्चा झाली की कन्नड ही त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वयंबळावर लढायचं आहे। तर मला असं वाटतंय की आता कन्नड सिल्लोडचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे चर्चेमध्ये झालेला आहे, पण बाकीचा संजनाताई त्यांच्या मतदारसंघाचा प्रश्न आहे, तेच याच्यावर अंतिम निर्णय घेतात। लोकनायक न्यूज